जनकजी, अनंत नरजी, विठ्ठल लंगेजी, विश्वजीत कदमजी, शेखर निकमजी, गोपीचंद पडळकरजी, संजय दरेकरजी, बाबूराव कदम कोहळीकरजी, डॉक्टर ज्योती गायकवाड ताई, श्री काशीनाथ दातेजी, श्री चरणसिंग ठाकूरजी, श्री हारून खानजी, श्रीमती सुलभाताई गायकवाड, श्री मनोज जामसुतकरजी, श्रीमती स्नेहाताई दुबे, श्री गजानन लवटेजी, प्रवीण तायडेजी, किरण देवतळेजी, विक्रम पाचपुतेजी, देवराव भोंगळेजी आणि देवेंद्र कोठेजी अशा एकूण 74 सदस्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला। या सर्व सदस्यांचे मी मनापासून आभार मानतो। अध्यक्ष महोदय, सर्वप्रथम मी धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा आज तिथीप्रमाणे बलिदान दिवस आहे, त्यांना कोटी कोटी नमन करतो। आणि परवा जयंतरावांनी उल्लेख केला, जयंतराव गेले येत आहेत, त्यांनी उल्लेख केला की ज्या दिवशी मी अर्थसंकल्प मांडला त्या दिवशी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती, तुम्ही त्याचा उल्लेख केला। खरं म्हणजे माझ्या भाषणाची सुरुवातच छत्रपती शिवरायांना नमन करून झाली। त्यामुळे हे सरकार तरी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना कधी विसरूच शकत नाही, कारण ते होते म्हणून आम्ही आहोत, आमचं अस्तित्व आहे। आज अर्थसंकल्पावर चर्चा करताना काही मुद्दे मला सभागृहाच्या लक्षात आणायचे आहेत। कशा प्रकारे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था विस्तारित होते हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आज जगाच्या अर्थव्यवस्थांचा विचार आपण केला आणि महाराष्ट्र हे जर वेगळं राष्ट्र असतं तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगातली 30वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था राहिली असती। आणि आता आपण जर विचार केला तर पहिले 35 देशांचा जर आपण विचार केला तर आपण कुठल्या देशांना मागे टाकलाय? महाराष्ट्राने ऑस्ट्रिया, थायलंड, नॉर्वे, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, बांगलादेश या सगळ्या देशांपेक्षा आपली अर्थव्यवस्था मोठी झाली आहे। आणि जर आपण आपला ग्रोथ रेट सस्टेन करू शकलो तर पुढच्या 2 ते 3 वर्षात UAE आणि सिंगापूर या देशांच्या अर्थव्यवस्थेला देखील आपण मागे टाकू, आपला विस्तार त्यांच्यापेक्षा देखील मोठा होईल। आपण या ठिकाणी जर बघितलं तर आपली ग्रोथ कशी आहे तर जयंतराव 2013-14 साल एक बेस इयर म्हणून मी म्हणतो, असं काही कंपॅरिझन नाही, 10 वर्षाचं काहीतरी थोडं आपलं सांगायचं म्हणून। तर 13-14 साली एकूण आपला जो GSDP किंवा GDP होता राज्याचा तो 16 लाख कोटी होता। 10 वर्षामध्ये 16 लाख कोटी महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून तर 2013-14 पर्यंतचा महाराष्ट्राचा GSDP 16 लाख कोटी आणि गेल्या 10 वर्षात आम्ही 16 लाख कोटीवरनं 51 लाख कोटी रुपयावर पोहोचलो। प्रभूसाहेब 3 पटींपेक्षा जास्त ही आपल्या अर्थव्यवस्थेचा विस्तार हा या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि सरत्या वर्षामध्ये देशाच्या GDP पेक्षा आपला GDP ग्रोथ हा जास्त आहे। आपण 7.9% या दराने विकसित झालो आहोत। हा स्थिर किमतीवर आहे आणि चालू किमतीचा विचार आपण केला तर 10.4% या दराने महाराष्ट्राचा विकास दर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि मग साधारणपणे राज्याचं दरडोई उत्पन्न देखील
3,17,800 रुपयावरनं 3,47,903 रुपये एवढं वाढलेलं दिसतं. आता या ठिकाणी दरडोई उत्पन्नामध्ये हे खरं आहे की महाराष्ट्र हा 5व्या क्रमांकावर आहे मोठ्या राज्यांमध्ये. पण आपण जर एकूण विचार केला तर आपली जीएसडीपीची ग्रोथ आणि आपला साईज, आपण देशातलं पॉप्युलेशन वाईज दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहोत. या दोन्हीचा रेशिओचा जर आपण विचार केला, कारण आपल्याला कल्पना आहे की जेवढं मोठं राज्य असतं तेवढा विकासाचा दर कमी असतो, पण महाराष्ट्राने तो मेंटेन ठेवलेला आहे. हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण जर विचार केला तर आपण कर्जाचंही नेहमी बोलतो, मी कर्जाच्या संदर्भात पुढे बोलणारच आहोत. पण आज देशाच्या GDP मध्ये म्हणजे ज्या महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या 9.5% आहे, त्याचा देशाच्या GDP मध्ये हिस्सा हा 14.3% आहे. आणि देशाच्या GDPत सर्वाधिक हिस्सा असलेलं राज्य आपलं महाराष्ट्र आहे. देशातील FDI मध्ये आपण नंबर 1 आहोत. देशातल्या ऑइल व्यतिरिक्त निर्यातीत आपण नंबर 1 आहोत. सॉफ्टवेअर निर्यातीत आपण दुसरे आहोत. देशाच्या स्टार्टअपमध्ये आपण नंबर 1 आहोत. देशाच्या युनिकॉर्नमध्ये आपण नंबर 1 आहोत. बँकांच्या ठेवीत आपण नंबर 1 आहोत. बँकांनी वाटलेल्या कर्जाच्या संदर्भात देखील आपण नंबर 1 आहोत. GST संकलनातही आपण नंबर 1 आहोत. आणि एवढंच नाही तर देशाच्या फॉरेस्ट ऑफ इंडिया रिपोर्ट प्रमाणे वृक्ष आच्छादनातही आपणच नंबर 1 आहोत. ही देखील अत्यंत समाधानाची बाब आहे. आणि मग आपण या ठिकाणी असं म्हणतो की 3 लाख कोटीहून 10 लाख कोटीवर डेट झालं. आता जेव्हा आपलं उत्पन्न 16 लाख कोटी होतं तेव्हा आपल्यावरचं कर्ज जवळपास 3 लाख कोटी होतं. आज आपलं उत्पन्न 51 लाख कोटी आहे आणि आपलं कर्ज 9.32 लाख कोटी आहे. त्यामुळे आपण ज्यावेळेस वाढलेल्या कर्जाचा आकडा सांगतो त्यावेळी आपण वाढलेल्या उत्पन्नाचा आकडा सांगताना मात्र अखडता हात घेतो. स्टॅटिस्टिक्स हे एकतर्फी मांडलं तर असं वाटतं की काहीतरी डोंगर उभा होतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, डेट टू GDP रेशिओ. आज आपण बघा देशामध्ये महाराष्ट्राचा डेट GDP रेशिओ 18.2% आहे आणि तो पुढच्या वर्षी वाढून आपल्याला 20% दिसतोय. पण तो 20% राहणार नाही आहे. याचं कारण आता नवीन टेक्निकॅलिटी प्रमाणे